देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडलेलं नाही. इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही. एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या. एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदाही मंजूर झाली नाही. एवढं नाही तर ते हाऊस फाडले. त्यामुळे 1 मिनिट सुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे. आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथपर्यंत शिवी ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं म्हणण्याचं लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणते उठाव केला पाहिजे. आज त्याची आवश्यकता आहे. हे बाबांच्या उपसर्गातलं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाच्यावर राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. पैसे देखील आले होते. 30% मतं मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी, पण तुमचा विश्वास बसाल नेमकं काय होतं ते मतं 30% ऍड करण्यात? दिसतंय आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाही. काही लोकांनी आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या लोकांची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच खेळाचं ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे गेलं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरातांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा भागाची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतके बाळासाहेब अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिले होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं, खरंच तुम्हाला विश्वास बसते का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात असं दिसायला लागली. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही. गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत. जे काही चाललंय